ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। सर्व वैष्णवींना गीता जयंतीच्या शुभेच्छा आणि प्रणाम। आजचा श्लोक आहे 16वा अध्याय आणि 22वा श्लोक। आतापर्यंत आपल्याला समजलं की आसुरी व्यक्तींविषयी कृष्णाने सांगितले आपल्याला की त्यांची लक्षणं काय असतं आणि त्यांची गती काय असते आणि त्यांना आसुरी व्यक्तीमध्ये ही लक्षणं किंवा दोष येण्यासाठी ते काय कारणीभूत असतं, काय कारणीभूत असतं। तर त्याच्यासाठी मुख्यतः 3 गोष्टी आपण काल पाहिल्या की काम, क्रोध आणि लोभ या 3 गोष्टी आहेत ह्या कारणीभूत होतात ह्या आसुरी व्यक्तींमध्ये ही लक्षणे निर्माण होण्यासाठी। आणि हे तीनही मूलतः काय आहे, ह्या तिन्हींना मूलतः नरकाचं द्वार म्हटलेले आपण कालच ऐकले सगळं ते की नरकद्वार का म्हटलेलं आहे। जर कोणी म्हणलं की जर मी हे श्रीकृष्णाने मी त्यागलं, ह्या सगळ्या गोष्टी त्यागल्या तर काय होईल, म्हणजे आता मी ह्या चार काम, क्रोध आणि लोभ या तिन्ही गोष्टी मुख्यतः नरकाला नेणाऱ्या त्या जर तिन्ही गोष्टी मी त्यागल्या तर काय होईल ते श्रीकृष्ण ह्या श्लोकामध्ये सांगत आहेत। आता आपण श्लोक पाहूयात। अध्याय 16वा श्लोक नंबर 22। एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारे स्त्रीभिर्नरः आचारात्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम्। याचा अर्थ पाहूयात। हे कौंतेया, जो मनुष्य नरकाच्या या 3 द्वारातून सुटला आहे तो आत्मसाक्षात्कारासाठी श्रेयस्कर असे कार्य करतो आणि क्रमशः परमगतीला प्राप्त होतो। तर आता काय तात्पर्यात प्रभुपाद काय सांगतात की काम, क्रोध, लोभ हे मनुष्य जीवनाचे शत्रू आहेत। म्हणजे कालच आपण पाहिलं की ही 3 द्वार कशी आहेत, काम, क्रोध आणि लोभ ही 3 द्वार कशी आहेत। तर तेव्हा ते सांगतायत, त्याच्या तात्पर्यात सांगतात की काम, क्रोध, लोभ हे मनुष्य जीवनाचे शत्रू आहेत आणि मनुष्याने यांच्यापासून फार सावध राहिले पाहिजे। जितक्या प्रमाणात मनुष्य काम, क्रोध आणि लोभ यापासून मुक्त होतो तितक्या प्रमाणात त्याचे जीवन शुद्ध होतं, असं या श्लोकामध्ये सांगितलेले। तर आता आपल्यामध्ये हे दोष काय येतात, हे काम, क्रोध, लोभ हे दोष काय येतात किंवा ते अनर्थ का असतात, अनर्थ काय येतात। अर्थ म्हणजे काय, तर अर्थ म्हणजे ज्याच्यामध्ये काही अर्थ आहे, चांगलं आहे त्याला अर्थ असे म्हणतात आणि ज्याच्यामध्ये काही अर्थ नाही, चांगलं नाही त्याला अनर्थ असं म्हणतात। तेव्हा अनर्थ हे हे असे जे अनर्थ आहेत ते आपल्या हृदयात असतात आणि ते कोणते, हे असे अनर्थ कोणते, तर ते 6 आहेत। कोणते 6, तर आता हे 3 आपण पाहिले, काम, क्रोध, लोभ आणि मागच्याच एक 3-4 दिवसापूर्वीच्या श्लोकात झालं दंभ, अभिमान आणि द्वेष, असे 6। दंभ, अभिमान आणि द्वेष। आणि जेव्हा आपण हे मनातून काढून टाकू, हे 6ही जेव्हा आपण अनर्थ मनातून काढून टाकू किंवा सोडून देऊ तेव्हा आपण शुद्ध होतो। म्हणजे हे 6 अनर्थ जेव्हा आपल्या मनातून निघून जातील तेव्हा आपण शुद्धीकडे सुरुवात होते, आपली शुद्ध होतो असं म्हटलेलं आहे। हे हे ह्याच्यामध्ये प्रभुपादांनी हेच सांगितलेले की ते शुद्ध कसे होतात, तर हे जेव्हा सोडून दिले म्हणजे
यापासून मुक्त होतो तितक्या प्रमाणात त्याचे जीवन शुद्ध होते असं सांगितलेलं आहे. मग आता ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात की पुरुषार्थ आपण जर म्हणलं की पुरुषार्थ कशामध्ये आहे, तर चार गोष्टी पुरुषार्थाची सीमा कशी सांगितलेली आहे, तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे पुरुषार्थाची सीमा सांगितलेली की हे असेल तर पुरुषार्थ आहे वगैरे. मग त्याची जी गोष्ट जेव्हा आपण बोलत असतो पुरुषार्थाची, ती कधी बोलता येईल की ज्यावेळी हे तीन दोष आजी आपल्या जीवापाशी नसतील, आपल्या आपल्यापाशी हे तीन दोष नसतील तरच पुरुषार्थाच्या गोष्टी आपण बोलू शकतो. नाहीतर काय हे तीन दोष असताना पुरुषार्थाच्या गोष्टी कशा सांगायच्या, धर्म अर्थ काम मोक्ष ते विफल असतं सगळं, त्याच्यामध्ये अर्थ नसतो. हे तीन दोष जीवाच्या ठिकाणी जोपर्यंत जागे आहेत तोपर्यंत ते चार पुरुषार्थापैकी एकाची तरी प्राप्ती होईल का जीवाला, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि आपल्याला माहितीये की ज्याच्या हिताची गोष्ट आहे किंवा ज्याची इच्छा आहे, जो आत्मनाशाला भीतो की नाही मला माझा आत्मनाश करायचा नाही, स्वतःचा नाश करायचा नाही, त्याने या त्रयींचा म्हणजे कोणाचा, काम क्रोध आणि लोभाचा संग सोडावा किंवा सावध राहावे असं ह्या श्लोकामध्ये सांगितलंय किंवा तात्पर्यात प्रभुपादांनी सांगितलंय. उदाहरण देताना म्हणतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पोटाला दगड बांधला तर आपण बाहुबळावर स्वतःच्या आपण पोहून समुद्रात पोहू शकू का आपण? आपल्या नुसत्या हाताच्या जीवावरती पोहू शकू का, हात पायाच्या जीवावरती? म्हणजे ते किती कठीण आहे. हे दगड म्हणजेच एक काम क्रोध आणि लोभ आहे. आणि ते जर आपल्या सोबत घेऊन चाललो तर आपल्याला येईल का पुरुषार्थ साधता येईल का, तर पुरुषार्थ साधता येत नाही हे जर तीन आपल्या सोबत असतील तर. किंवा जीवन जगवण्यासाठी आपण मला जगायचंय पण ते काळकूट घातलेलं अन्न जर आपण, काळकूट विष म्हणतात, काळकूट घातलेलं अन्न खाऊ का आपण, विषारी अन्न खाऊ का, तर नाही, आपण विष खाणार नाही. तसं हे जीवनामध्ये व्यवस्थित राहण्यासाठी किंवा आध्यात्मिक आत्मिक प्रगती होण्यासाठी या तिन्ही दोषांना पहिल्यांदा सोडलं पाहिजे. म्हणजे काय म्हणलंय, कार्यसिद्धी साधण्यासाठी म्हणून त्यांच्या वाटेलाही जाऊ नकोस बरं असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात की आपल्याला कार्यसिद्धीच न्यायचंय, म्हणजे आपल्याला आत्मसाक्षात्कार आत्मानुभव घ्यायचा आहे आणि मुक्त व्हायचंय. त्याच्यासाठी आपण परमगतीला प्राप्त व्हायचं असेल तर ह्या तिन्हीच्या वाटेला जाऊ नकोस असं ज्ञानेश्वर म्हणतात. आणि जेव्हा केव्हा अचानक या तीन कड्यांची साखळी तुटेल, म्हणजे काम क्रोध लोभ मोहाची साखळी तुटेल म्हणजे आपल्यातून मनातून पूर्ण निघून जातील, कसं, तेव्हा सुखाने आपल्या वाटेने अनुभव आपल्या वाटेने आत्मानुभवास जाणे शक्य होईल. तेव्हा आपल्याला त्या आत्मानुभवाची प्राप्ती होईल. अशी सहज नाही होणार, आपल्याला कळणार पण नाही हे कधी निघून गेले, इतके आपण नम्र झालो आणि मग तेव्हा आपल्याला हळूहळू आत्मानुभवाची प्राप्ती व्हायला लागते. आणि त्रिदोष म्हणजे कालच माताजींनी सांगितलं की वात पित्त कफ, नाही का, कसे शरीरामध्ये कचरा करतात आणि मग शरीराला घाण कशी करतात, तसं हे वात पित्त हे कफ या तिन्ही दोषांपासून मुक्त असलेलं शरीर. म्हणजे लक्षात घ्या आपले शरीर दोष ते फक्त कार्य चांगलं असतं तेव्हा नाही, पण जेव्हा दोष वाढतात तेव्हा मुक्त असलेलं शरीर तीन कुटाळक्या करणं, कुटाळक्या म्हणजे चोरी चहाडी किंवा आता शिंदळकी म्हणजे असं खूप वाईट वागणं असतं किंवा एक्स्ट्रा मॅरिटल वगैरे असं वागतात, पुरुष बायका वेडवाकडं वागतात त्यांना. यांनी मुक्त असलेलं नगर ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात की शरीर आणि दोषांपासून मुक्त असलेलं शरीर आणि तीन कुटाळक्या करणाऱ्या दोषांपासून मुक्त असलेलं नगर, त्रिविध ताप म्हणजे आपण पाहिलेले आहेत, आध्यात्मिक आदिदैविक आदिभौतिक, आणि असा त्रिविध तापासून मुक्त असलेलं आपलं अंतःकरण जसं सुखी असतं त्याप्रमाणे काम क्रोध लोभ या तिघांपासून मुक्त असलेला व्यक्ती जगामध्ये सुखी होऊ शकतो. किंवा मोक्ष मार्गदायी सज्जन संगतीचा त्याला लाभ होतो. आपल्याला मोक्षाला जायचं असेल तर त्याच्यासाठी संत संगतीच पाहिजे, आपण एकटे नाही जाऊ शकत. संत संगतीचा आपल्याला लाभ झाल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. म्हणून त्यांनी की ह्याच्या जायचं असेल तर त्याला ह्या लोकांची संगत, मग ह्या सत्संगतीच्या जोरावर किंवा सत्शास्त्राच्या सहाय्याने जन्म मरण रूपी अरण्यातून आपण काय करतो, बिकट जी वाट असते ते आपण
बिकट वाट तो चुकवू शकतो. आपल्या ह्या जन्मरूपी म्हणजे जन्मरूपी मरणाची जी वाट आहे, परत परत जन्म, परत परत मृत्यू, ती वाट आपण चुकवू शकतो. अशा प्रकारे आत्मानंदाचे जे नित्य निजस्थान आहे, आत्मानंदाचे नित्य निजस्थान कोणे? जर आपल्याला सद्गुरु कृपा प्राप्त होते, कधी जर हे आपल्यातलं काम, क्रोध, लोभ कमी झाले, तर मग आपल्याला ही सद्गुरु कृपा प्राप्त होती. त्या योगी आपल्याला काय होतं? परमानंद. परमानंदाचे नंदतेची अखेरची सीमा म्हणजे कुठली? की आत्माराम माऊली असतात ना, आपल्या आतले आत्माराम माऊली, ती आपल्याला भेटते. आपलाच आत्माराम आहे, पण तो आपल्याला भेटायला सुद्धा हे कोण नको असतात मध्ये, हे जे मध्ये विघ्न असतात, षड्रिपू आहेत किंवा आता काम, क्रोध, लोभ हे तिघ जण आहेत, ते कोणी भेटायला नाही पाहिजे. हे जर बाजूला झाले तरच आपल्याला आत्माराम भेटतो. व त्या क्षणी संसारूपी जन्म मरणाची गडबड नाहीशी होते. इतकं छान सोप्या भाषेमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय. त्याच्यामुळे काम, क्रोध, लोभास पार नाहीसे करून अगदी मोकळा आपण व्हायला पाहिजे. हा व तो एवढ्या मोठ्या लाभाचा मालक होतो, हे जर निघून गेले तर कोट्याधीश काय अब्जाधीश पण त्याच्या समोर फिके. असं हे संत सांगतात की एवढ्या मोठ्या लाभाचा मालक होतो की त्यांच्या समोर कोट्याधीश आणि अब्जाधीश रुपये किंवा संपत्ती असलेले नेऊन त्यांना महत्वच नसतं, ते झिरो असतात त्यांच्या समोर. तेव्हा तुकाराम महाराज हे काम, क्रोधाचं सांगताना कसे सांगतात की तुकाराम महाराज म्हणतात, काम, क्रोध माझे सुन लाविले पाठी. हे देवा, तू काम, क्रोधादी विकार माझ्या पाठी का लावलेस? किंवा कुत्र्यासारखं नाही का, कुत्र आपल्या मागे, एखादं कुत्र मागं लागलं की लागतच, तसं ते पाठीमागं का लावून दिलेस? हे तुकाराम महाराज म्हणतात, काम, क्रोध माझे लाविले पाठी, बहुत हिमपुटी झालो देवा. म्हणजे काय झालं? त्यामुळे मी फार कष्टी झालोय देवा, खूप कष्टी झालो आहे. तू हे विकार माझ्या पाठीमागे लावल्यामुळं मी खूप कष्टी झालो आहे. आवरिता तुझे तुझं ना आवरती. म्हणजे देवा, तुझं तुला आवडत नाही का? हे कशाला माझ्या पाठीमागे? म्हणजे महाराज देवालाच सांगतायत की हे माझ्या पाठीमागे कशाला लावलीस? तुझं तू आवर की. आपण नाही का म्हणत, हे तुझं आहे, तुझं तू आवर की. एखादं मुलं असेल तर तुझं तू आवर की, किंवा कुत्र असेल तर तुझं तू आवर की, आमच्या मागे कशाला लावतो? जसं आपण म्हणतो तसं तुकाराम महाराज देवाशी म्हणतायत की तुझं तू आवर की बाबा, तू आमच्या मागे कशाला लावलेस? खोर वाटे चित्ती आश्चर्य हे. मला हे पाहून माझ्या मनालाच आश्चर्य वाटते, नवल वाटते. काय की तुझी या विनोदी आम्हा प्राणासाठी भयभीत पोटी सदा दुखी. तर तुझं हे सहज लीला आहे, खेळ आहे, ते लीलेचे खेळ आहेत तुझे. काय होता ते प्राण त्यामुळे जात आहेत ना. ते काय म्हणतात, ते आमचे प्राण त्याच्यामुळे जात आहेत. मी सतत भीतीनं ग्रासलेला असून दुःखी आहे. त्याच्यामुळे मी काय आहे, सतत भीतीने ग्रासलेला आहे आणि दुःखी आहे. कोणामुळं? त्या काम, क्रोधादींच्यामुळं. मला कधी राग येईल, माझं कुठे एखादं लक्ष जाईल, किंवा कधी हव्यास निर्माण होईल, असं त्याच्यामुळे मी सतत दुःखी आहे. तुका म्हणे माझ्या कपाळाचा गुण, तुला हासे कोण समर्थासी. तुकाराम महाराज म्हणतात, हा माझ्या प्रारब्धाचा गुण आहे, तू पाठीमागे लावलेस. हे माझं प्रारब्ध तू माझ्या पाठीमागे लावलेस. पण तू समर्थ असल्यामुळे तुला कोण हसणार बाबा, किंवा तुला कोण दोष देणार? आता मी देतो हे गोष्ट वेगळी, पण तुला तसं दुसरं कोण हसणार किंवा दोष देणार? सगळे मलाच हसणार ना, आणि मलाच दोष देणार की हे काय म्हणतोय परमेश्वराला. पण तुकाराम महाराज मात्र परमेश्वराला बोलतायत की हे माझ्या पाठीमागे काम, क्रोध आदी विकार का लावले? तसंच ते पुढे म्हणतात, काम, क्रोध माझे जिताती शरीरी. म्हणजे ते काम, क्रोध माझे जिताती शरीरी, कोवळे ते वरी बोलत असे. म्हणजे माझ्या चित्तात आहेत ते काम, क्रोध जिवंत आहेत, आणि ते बाह्यात जरी मी लोकांशी गोड आणि मृदू बोलत असलो, तरी मग त्या आतमध्ये मात्र आहेत, असं घट्ट आहेत माझ्या शरीरामध्ये, माझ्या चित्तामध्ये आहेत ते. कैसा सरता झालो तुझ्या पायी, पांडुरंगा काही न कळे हे. आता ते पांडुरंगाला हे सांगतायत की काम, क्रोध आता माझ्या शरीरात आहेत. मी असं असून सुद्धा हो पांडुरंगा, तुमच्या पायाचं कसा मान्य झालो? ते पांडुरंगाला परत म्हणतात, कसा मी तुमच्यापर्यंत आलो, तुमच्या पायाशी आलो, हे तर मला कळत नाही. पुराणींची ग्वाही वदतील संत, तैसे नाही चित्त शुद्ध झाले. आता हे कुठलं पुराण? पुराणामध्ये सांगतात ना
संत सांगतात, पुराणात असेल तर ते म्हणतात पुराणातले दाखले संत चित्तशुद्धीचा विचार सांगतात. आपल्याला वेगवेगळे दाखले देतात. आपण पाहिले की आपले सगळे महाराज भागवतातले दाखले देतात, भगवद्गीतेतले देतात, चैतन्य चरितामृतातले देतात, अनेक वेगवेगळे उपनिषद, वेद उपनिषदातले दाखले देतात. तसं ते महाराज सांगतायत की आपल्याला शुद्धीकरणासाठी संत काय करतात, पुराणातले दाखले देतात. तशा प्रकारचे माझे चित्त शुद्ध नाही. ते म्हणतात माझे चित्त मात्र तसं शुद्ध नाहीये बिलकुल. जरी त्यांनी सांगितलं तरी माझे चित्त मुळीच शुद्ध नाही. तुका म्हणे मज आणूनी अनुभवा, दाखवी हे देवा साच खरे. तुकाराम महाराज काय म्हणतात, देवा खरी गोष्ट आहे की माझ्या अनुभवाला ही आणून द्या, तेव्हा दाखवा मला की काय होतं, की हे असं खरं आहे. त्या वेद उपनिषद संत जे सांगतायत ते खरं आहे ते. तेव्हा ते पांडुरंगाला, विठ्ठलाला ते विनवतात. त्यांचे भाऊ आहेत तुकोबारायांचे, ते विनवतात. त्यांचा एक श्लोक आहे खूप छान. काम क्रोध अहंकार नको देही, आशा तृष्णा माया लज्जा चिंता काही. वास पंढरीचा जन्म सदा देई, आणिक तुझे मागणे तुझं नाही. पुन्हा ऐका, काम क्रोध अहंकार नको देही, मला देहाला अहंकार नको, आशा तृष्णा माया लज्जा चिंता काही. वास पंढरीचा जन्म सदा देई, आणिक तुझे मागणे तुझं नाही. ते म्हणतात, हे विठ्ठला, हे पांडुरंगा, हे जे काम क्रोध आणि अहंकार, तू अभिमान आहेत ना, किंवा आशा, एखाद्या गोष्टीची आशा, तृष्णा, अभिलाषा, लज्जा, माया, चिंता इत्यादी जे विकार आहेत ते माझ्या देहात न राहतील असे कर बाबा. म्हणजे हे पंढरी राया, माझा जन्मच पंढरीत होऊ दे आणि मला तिथे तुझ्या स्थानी अखंड निवास राहू दे. त्याच्याशिवाय माझी दुसरी कसलीही मागणी नाही. हे सगळे दोष आहेत ते माझ्या देहात न राहतील असे बघ, आणि माझा जन्म पंढरीत राहून तिथे मला अखंड माझा पंढरीत निवास राहील अशी माझी सोय कर भगवंता. माझी दुसरी कुठलीही तुझ्याकडे मागणी नाही. कारण का, कृपा देई दान हरी मज कृपा देई दान. कृपा देई दान हरी मज कृपा देई दान. नासे तिमिर दाखवी चरण, नासे तिमिर दाखवी चरण, आर्त पुरवावे भेटी देऊन. नको उपेक्षू आली या शरण, नको उपेक्षू आली या शरण. हे हरी, तू मला आता तुझ्या कृपेचं दान दे. काय कर, तुझ्या कृपेचं दान दे. दान देऊन काय कर, तर माझ्या अंतःकरणातील जे काय अज्ञान आहे, अंधार आहे, काय आहे ते दूर कर. तुझ्या कृपेमुळं माझ्या अंतःकरणातील अज्ञान अंधकार दूर कर. मला तुझे चरण दाखव म्हणतायत ते, ही अपेक्षा तू पूर्ण कर. कारण मी तुला शरण आलो आहे, यासाठी माझी तू उपेक्षा करू नको. मी खूप आहे, माझ्यामध्ये हे सगळे दुर्गुण आहेत, तरी पण मला तू शरण दे आणि माझी उपेक्षा करू नको. पुढं काय सांगताय ते, नाम अखंड हृदयी राहो वाणी, न पडो विसरक्षण जागृती स्वप्नी. न पडो विसरक्षण जागृती स्वप्नी, संत समागम ऐसा दे लावणी, आणि तुझे काही नेणे तुझं वाच. तुझे नाम मात्र माझ्या सतत हृदयात असून सुद्धा वाणीमध्ये राहावे. हृदयात तर आहेच, पण माझ्या वाणीमध्ये पण राहावे, म्हणजे अखंड नामस्मरण करता यावं मला. त्याचे विस्मरण जागेपणी किंवा निद्रा अवस्थेत सुद्धा क्षणभर होऊ देऊ नको. असं ते भगवंताला विनवणी करतायत की नुसते जागेपणीच नाही, तर निद्रा अवस्थेत सुद्धा त्यांचं क्षणभर सुद्धा विस्मरण होऊ देऊ नको. अशा अवस्थेत राहणारे जे संत आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे ही अवस्था आहे, त्या संतांचं, म्हणजे त्यांना तुझ्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही, किंवा ते तुझ्याशिवाय दुसरं कोणाला ओळखतच नाही, त्यांचा सहवास पण मला लाभू दे. अशा संतांचा सहवास पण मला लाभू दे. असं पंतपुरीचा रविसूत पुरे आता, आड करावा भव सिंधू ऐसा नव्हता. नाही अडका त्रैलोक्य माझी सरता. म्हणून तुकोबारायाचे बंधू काय सांगतात, विनवी तुकया बंधू चरणी ठेवून माथा. आता म्हणून हे तुकया बंधू कोण, कान्होबा महाराज. ते काय सांगतात की सूर्यपुत्र यम आहे, आपल्याला शेवटी यमाचीच भीती असते, ते सूर्यपुत्र आहेत.
ते त्याच्या गावाकडे जाण्याचा रस्ता चालत राहणे हे मला पुरे म्हणून सुद्धा हा भवसागर माझ्या डोळ्यासमोरून नाहीसा करा. म्हणजे त्याच्या गावालाच मला जायचं नाहीये, या सूर्यपुत्र यमाच्या गावालाच जायचं नाहीये मला बिलकुल. हा, कारण तुम्ही कराल तर सर्व अधिकार तुमचा असल्यामुळे त्रिभुवनात तुम्हाला कोण विरोध करणार नाही. तुम्ही सांगा त्याला की माझ्या दारी येऊ नकोस म्हणून. हा, तुझ्या गावी मला काही यायचं नाही तर तू माझ्या दारी काय येऊ नको, कारण तुम्हाला त्रिभुवनात विरोध कोण करणार, करणार कोणी नाही तुम्हाला. या त्रिभुवनात विरोध कोणी करणार नाही. म्हणून मी तुमच्या चरणी माता ठेवून विनंती करीत आहे. काय विनंती करीत आहे की आता हे सगळं मला या संतांच्या संगतीत राहू दे, की ज्यांना झोपेत सुद्धा किंवा जागेपाणी सुद्धा सतत तुमचेच आठवण राहते आणि सतत तुमच्याच तुमच्याच बोलण्याशी संबंध असतात, अशांचाच मला संग लाभू दे असं ते विनंती करतायत. तेच ते तुकाराम महाराज पुढे म्हणतात, काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली, आवडी धरेली पायांसवे. आम्ही काय केलं, आम्ही काय केलं, आपलं काम क्रोध आहेत की नाही माझ्यामध्ये जे असतं ते सगळे विठ्ठल चरणी अर्पण करून टाकले. आमचे जे विठ्ठल म्हणजे एकदम टप्प्याटप्प्याने कसे जात आहेत पहा, की त्यांच्या त्यांना विठ्ठल चरणी त्यांनी काम क्रोधांना अर्पण केली. आणि काय त्याच्या पायाचीच तेवढी आवड आपल्या चित्तामध्ये साठवली आणि विठ्ठलाच्या पायाचीच आवड आम्ही आपल्या चित्तामध्ये साठवली आहे. आता कोण पाहे मागे परतुनी, गेले हरपुनी देह भाव. त्या कारणाने आमचे देहभान हरपले. काय की काम क्रोध अर्पण केल्यामुळे आणि आम्ही फक्त चित्त तुझ्या पायी ठेवल्यामुळं आमचं देहभान हरपलेले. आता आम्हाला संसाराकडे परतून पाहण्याचं कारणच काय, किंवा कशाला बघू आम्ही संसाराकडे परतून पाहणारच नाही. रिद्धी सिद्धी सुखे हानीतल्या आता, तेथे या प्राकृता कोण मानी. जिथं हरीच्या सुखामध्ये पूर्णपणे निमग्न झाल्यामुळे ते रिद्धी सिद्धीलाही तुच्छ केलंय. सिद्धी म्हणजे किती मोठी साधना रिद्धी सिद्धी म्हणतात आपल्याला माहित आहे, तर त्यांना सुद्धा तुच्छ केलंय. तर संसाराला कोण किंमत देतो, या इतकुशा संसाराला कोण किंमत देतो, असं तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास. आम्ही दास कोणाचे, आम्ही विठोबाचे दास करुणी ठेलो ठेलो ग्रास ब्रह्मांडाचा. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही काय विठोबाचे दास झालोय आणि आम्ही सर्व ब्रह्मांडाचे आपोषण म्हणून करून आनंदात राहिलोय. हा, ग्रास करून आम्ही आनंदात राहिलो आहे. तेव्हा किती सुंदर त्यांनी आपल्याला सांगितलेले. मग तेच आपल्याला प्रभुपाद सुद्धा सांगतात. प्रभुपाद ह्याच्यामध्ये तात्पर्यामध्ये सांगतात, नंतर तो वेदोक्त विधिविधानांचे पालन करू शकतो. म्हणजे एकदा का हा मुक्त झाला, तितकं शुद्ध झालं त्याचं जीवन, किती व्यक्ती वेदोक्त विधिविधानांचे पालन करू शकतो, जीवनाच्या नियामक तत्वांचे पालन करून हळूहळू आध्यात्मिक साक्षात्काराच्या स्तरावर उन्नत होऊ शकतो. तेव्हा कधी आध्यात्मिक साक्षात्काराचा स्तर आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. अशा आचरणाद्वारे मनुष्य कृष्ण भावनेच्या स्तरापर्यंत उन्नत होण्या इतका भाग्यवान असेल तर त्याची यशप्राप्ती सुनिश्चित असते. तो जर तेवढा असेल, तेवढी जर त्याची प्रगती झाली तर त्याला काय, त्यांना यश हे मिळणारच. वैदिक शास्त्रांमध्ये मनुष्याच्या शुद्धीकरणाकरता कर्म आणि कर्मफले यांच्या विधींचा निर्देश केलेला आहे. शुद्धीकरणासाठी कसं वागावं, त्याचं फळ काय मिळतं, कसं राहावं, काय करावं, त्याचं सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये वैदिक शास्त्रामध्ये दिलेलं आहे. संपूर्ण पद्धती काम क्रोध आणि लोभ आणि त्याच्या त्यागावर आधारलेली. ही वैदिक पद्धती कशावर आधारलेली आहे, ते ह्या तीन काम क्रोध लोभ आणि त्यांच्या त्यागावरच आधारलेली आहे. या पद्धतीच्या ज्ञानाचे अनुशीलन केल्याने मनुष्य म्हणजे त्या पद्धतीने राहिलं तर मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या सर्वोच्च अवस्थेपर्यंत उन्नत होऊ शकतो. असं प्रभुपाद सांगतात की असं जर अवलंबलं तर आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो आणि आपण त्याच्या सर्वोच्च अवस्थेपर्यंत उन्नत होऊ शकतो. आणि अशा आत्मसाक्षात्काराची पूर्णता भक्ती योगामध्ये होते. भक्ती योगाने ही होते. या भक्तीपूर्ण सेवेमुळे बद्ध जीवाची मुक्ती मात्र सुनिश्चित असते. अशा प्रकारे आपण भक्तीपूर्ण सेवा केली
की आपल्या जीवाची मुक्ती ही सुनिश्चित असते, त्यानंतर त्याला मोक्ष प्राप्ती होते, यात मुळीच संदेह नाही, असं प्रभुपाद सांगतात. आपल्याला आपले गुरु सांगतायत की तुम्हाला मोक्ष प्राप्ती पण होणार आणि त्यातनं तुमची मुक्ती होणार. त्याच्यामुळे त्याच्यावरती काय आक्षेप घ्यायचं कारण नाही. तेच एकनाथ महाराज पण म्हणतात, चौदेहाची घेऊनी दीक्षा, आम्ही मागू कोरांना भिक्षा, अलक्ष अनुलक्ष प्रत्यक्ष जनार्दन आम्हा साक्षात. आता चार देहांची भिक्षा, चार देहाची काय हो, चार देहाची दीक्षा घेऊन पोरांना भिक्षा मागो. चार देह म्हणजे कुठले, तर आपला हा स्थूल देह, दुसरा सूक्ष्म देह जो मन बुद्धी विचार यांनी बनलेला आहे तो, आणि तिसरा त्यांनी कारण देह सांगितलेला आहे, हा त्याच्या पुढचा आहे. त्याच्या पुढचा म्हणजे महा कारण, असं त्याच्या पुढचा देह सांगितला. अशा चारही देहांचा ते काय म्हणतात दीक्षा घेतलेली आहे. आणि त्यांनी कोरांट भिक्षा म्हणजे काय, तर ज्ञान मार्ग आणि प्रेमाचा ओलावा असलेला भक्ती मार्ग. ज्ञान पण आपल्याला त्यातूनच मिळतो, भक्ती मार्गातून. त्याला कोरांना भिक्षा मागू असं म्हटलेलं आहे. कोण तर हे एकनाथ महाराज म्हणतात, देही असून हो विदेही, त्या देहात सुद्धा असून विदेही हो, काम क्रोध बांधू पायी. ते काम क्रोधांना काय करू, आपल्या पायामध्ये बांधू, म्हणजे चाळ बांधल्यासारखं बांधू. अशा मनीषा करू दिशा दाही, अशा मनीषांना 10 दिशांना उडवून टाकू. मद मत्सर उडवू भाई, प्रपंचाची लावणी राख, तोडू जन्म मरणांची पांग. एका जनार्दनी अनुराग, अक्षय संत संगाचा. ते काय म्हणतात, काम क्रोध पायात चाळ बांधून ठेवले, त्यांना सोडलंच नाही आता. गर्व द्वेष आणि आशा ह्यांना काय केलं, त्यांना 10 दिशांना उडवून लावलं. या सगळ्या गोष्टींना 10 दिशांना उडवून लावलं. आणि मग काय झालं, प्रपंचाची राख लावून म्हणजे जन्म मरणाचा पांग फेडून आपण संतांचा न संपणारा संघ आपण घेत असतो. याविषयी जनार्दनाच्या एकनाथाला प्रेम आहे. जनार्दन म्हणजे जनार्दन श्रीकृष्ण, त्यांचे ते एकनाथ महाराजांना त्यांना प्रेम आहे असे म्हणतात ना. वासना जळूनी शुद्ध करी, वासना जर जळून गेली तर आपल्याला काय करते, शुद्ध करते. कुठलं पण पहा, एकदम जळून बसून, कारण वासना ही प्रपंच वाढवते. वासना कमी झाली तर आपण शुद्ध होतो. वासना ही प्रपंच वाढवते, आणि ती जर जळाली तर प्रपंच जळतो. प्रपंच म्हणजे आपण काय संसाराला आग लावत नाही, पण आपल्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या बाजूला पडतात. त्याची ज्ञानाग्नीची चूड लावायची. त्याला काय करायची, ज्ञान अग्नीची चूड लावायची, आणि ती 9 द्वार, त्याच्यामुळे आपल्या शरीराची जी 9 द्वारे ती जळत राहतात. कारण ह्या 9 द्वाराचे विषय कसे कंटाळवाणे वाटत राहतात. कारण प्रपंचात राहून अलिप्त राहणे हे जन्माला आल्याचे सार्थक होते. आपण अलिप्त राहायला पाहिजे, हे जन्माला आल्याचे सार्थक होते. ते यानेच प्रपंचात राहून अलिप्त राहण्याने, आणि मरणाला पण हसत सामोरे जाता येते ते ह्याच्यामुळे. नाहीतर त्याचा आपला जीव अडकलाय कुठल्या तरी गोष्टी, तसं नाही. अलिप्त राहिलो की आपण मरण सुद्धा सहज स्वीकारतो. सद्गुरूच्या सहवासाने विना कष्ट हे सगळं साध्य होतं, सहज साध्य होतं. म्हणून सद्गुरूंनी दिलेलं नाम प्रेमपूर्वक घेणे हाच सत्संग आहे. आणि ते जरी आपले आपण पाहतो की कित्येक आपले वरिष्ठ सद्गुरु देह जरी सोडून गेले, तरी पण त्यांचा प्रेम सत्संग म्हणजे त्यांनी दिलेलं नाम हे आपल्याला प्रपंचापासून अलिप्त राखतं. म्हणूनच आपण म्हणतो प्रपंचाची राख होते. म्हणूनच काय म्हणायचं सतत, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणून काय करायचं की हे सतत घेण्यासाठी संत नरहरी सोनार होते. ते सांगतात, देवा मी तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, तुझ्या कशाचा नामाचा मी व्यवहार करतो. तुझे नामाचा व्यवहार देह वागे सरी जाण, अंतरात्मा नाम सोने. अंतरात्मा हे सोनं आहे. त्रिगुणांची करुणी मूस, मूस म्हणजे तो एक साचा असतो. त्रिगुणांची करुणी मूस, आत ओतले ब्रह्मरस. त्याच्या आतमध्ये काय आहे, ब्रह्मरस ओतला. कुठला ब्रह्मरस, शिव शिव करुणी कुंकी. त्याला शिव शिव करुणी, ते आपण बघतो ते सोनार लोक असं खुंटतात नळीने.
शिव शिव करुणी पंखी रात्रंदिवस ठोकाठोकी. त्याला कुठल्याला आकार द्यायचा असेल तर ते ठोकतात, त्याला छोट्या हातोड्यांनी ठोकतात. रात्रंदिवस ठोकाठोकी विवेक हातोडा घेऊन. कसा विवेकाचा हातोडा घ्यायचा, तो कशासाठी? तर काम क्रोध केला पूर्ण. मी माझ्यातला कामक्रोध हे सतत नामस्मरण करून त्याच्यामध्ये ब्रह्मरस होऊन विवेकाने त्या कामक्रोधांना हकलून दिलं माझ्या जवळून, माझ्या शरीरातून, माझ्या आत्म्यातून, माझ्या मनातून. तेच बंका महाराज म्हणतात की वासना उडाली माझी, काय झाली? वासना उडून गेली, तृष्णा मावळली. ज्या काही इच्छा होत्या त्या कमी झाल्या. वासना उडाली, तृष्णा मावळली, कल्पना गळाली अहंकृती. म्हणजे वेगवेगळ्या कल्पना आपण करतो, त्या सगळ्या गळाली अहंकृती. तोची भक्त जाण द्या शांती वसे. तो भक्त कोण म्हणायचा? की ज्याच्यामध्ये शांती आहे, तो त्यालाच भक्त म्हणायचं. कसं? काम क्रोध फासे बांधी तया. कामक्रोधाला त्याला बांधून टाकलं, त्यांनी फासाने बांधून टाकलं त्याला. तया मोह ममतेचे तोडून या जाळे. ते सगळं जाळ तोडून टाकलं, सोडून दिलं त्यांचं, जाळ तोडून टाकलं. केले निज बळे तृणप्राय. स्वतःच तृणवत. आपण महाराजांचं नेहमीच आहे, तो श्लोक आहे. थोडस पटकन आठवणं पण लवाळे लवाळे वाचती महापुरे, असं तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. जसं की एकदम नम्रतेने तुम्ही नम्र व्हा म्हणून. बंका म्हणे तोच प्राणांचाही प्राण, आणिक प्रमाण नाही माझं. हेच हे तुम्हाला प्राणांचा प्राण आहे, ह्याच्यापेक्षा जास्त माझ्याकडे प्रमाणच नाही. म्हणून काय करायचं आपण सर्वांनी? ह्या काम क्रोधांना आपल्यापासून दूर पळवण्यासाठी. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी. म्हणजे केवळ पंढरी पंढरी असा जरी उच्चार केला तरी पापे नष्ट होतात. म्हणजे पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी, धन्य धन्य जगी ठाव, होतो नामाचा उत्साह. म्हणूनच या जगात पंढरी क्षेत्र हे अनन्य साधारण आहे आणि धन्य आहे. कारण या क्षेत्री हरिनामाचा अखंड महोत्सव चालू आहे पंढरपुरात. तिथं लोटांगण कोण कोण घालतं? रिद्धी सिद्धी लोटांगणी, प्रेम सुखाची या खाणी. तिथं काय करतात? या ठिकाणी रिद्धी सिद्धी सुद्धा लोटांगण घालत येतात. येथे भक्ती प्रेम सुखाच्या खाणीच्या खाणी भरलेल्या आहेत पंढरपुरामध्ये. अधिक अक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तुका. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात की हे पंढरी क्षेत्र हे वैकुंठापेक्षा एका अक्षराने अधिक असल्याने याला भूवैकुंठ म्हणतात. म्हणून जर आपल्याला ह्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे जर स्वतःच परमगतीला प्राप्त व्हायचं असेल तर पंढरीचा उच्चार करायचा, पंढरपुरातल्या त्या विठोबाला सतत स्मरण करायचं आणि सतत नामस्मरण करायचं. म्हणजे आपला आत्मसाक्षात्कार होतो आणि त्यांनी हळूहळू आपण परमगतीला प्राप्त होतो. तेव्हा ह्या नरकाच्या द्वारातून आपण सुटायचा प्रयत्न करूयात आणि ह्या पंढरपूरच्या विठोबाला साकडं घालूयात. ह्या श्लोकातून मला माझ्या बुद्धीला जितका अर्थ कळला तेवढा मी आपल्या चरणांशी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. जे काही चुकलं असेल तर माझं समजा आणि मला माफ करा. कोणाला व्यक्त व्हायचं असेल तर निश्चितपणे व्यक्त व्हा. भावी माताजी एकदा व्हिडिओ चालू करा, आम्हाला तुम्हाला पाहू देत. हरे कृष्णा. आनंद गोपी माताजी, हरे कृष्णा. हरी बोल. दंडवत प्रणाम माताजी. दंडवत प्रणाम. हा, दंडवत प्रणाम. खूप छान झालं माताजी. खूप छान असं कलेक्शन असतं तुमच्याकडे अभंगाचं वगैरे. थँक्यू माताजी. हरी बोल. ही रुपाली, हा केलं ना, चेंज केलंय माताजी सेटिंग. श्रीजी पूजा. हो माताजी. हा रुपाली, तू हे कर. हा, तुम्ही दोघी बोला. मी झालं बोलले. झालं ना? अच्छा, ठीक आहे, चालेल. चालेल चालेल.
मग थांबूयात. उद्या पुन्हा सगळ्यांनी 2 वाजता जॉईन व्हा. थँक्यू जाधव माताजी. माताजी, हा माताजी, आज गीता जयंती आहे ना, गीता जयंती आज. हा, तर तुम्ही हो, 1-2 आज मिनिट गीता तर सर्वांनी त्याच्याबद्दल बोला ना थोडं. संध्याकाळी भगवद्गीता पठणासाठी मंदिरामध्ये निश्चितपणे या. त्या निमित्तानं लाभ होईल आपल्याला. पठण होणार आहे, मग प्रभूजी त्याला आपल्याला महत्व सांगणार आहेत नंदलाल प्रभूजी. तेव्हा सगळ्यांनी आज संध्याकाळी मंदिरामध्ये नक्की या आणि गीता पठण करण्यात सहभागी व्हा. तितकाच आपल्याला लाभ होईल. आपण जे रोज ऐकतो त्याच्या कितीतरी पट लाभ आज ऐकण्याने निश्चित होईल पठणाने. हो, आणि धन्यवाद. माताजी, आणि जे कोणी नवीन जॉईन झाले असतील तर आजच्या दिवशी आपण जास्तीत जास्त जणींना या आज गीता जयंतीच्या निमित्ताने जास्तीत जास्त जणांना ह्या गीतेच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करूयात. येस, ओके, थँक्यू. थँक्यू माताजी. हरे कृष्णा. कृष्णा. रुपाली, रसिका भावे माताजीने काहीतरी विचारलंय. हा हा हा, ते तृणादापी मला पटकन नाही आठवलं बोलताना. तृणादापी सुनीचे न तरोरपी सहिष्णुना अमानी न मान देन कीर्तनीय सदाहरी. पण तो श्लोक पटकन नाही आठवला बोलताना. हरी बोल. थांबूयात माताजी. हा, रुपाली. हो हो, हरे कृष्ण.